हॅलो फ्रेंड्स, बीएम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, SSC, रेल्वे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या. भारतीय संस्कृती आणि भूगोल या विषयांमध्ये भारतातील प्रमुख लोकनृत्य या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारलेच जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या ट्रिकसह राज्यानुसार लोकनृत्य पाहणार आहोत आणि सोबतच गेलेल्या काही परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न ते सुद्धा सोडवणार आहोत. या व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकनृत्यांवर तुमचा एकही गुण जाणार नाही याची मी गॅरंटी देते. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम लिंकला नक्की जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. परंतु जर आपल्या बीएम स्टडी मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या या इम्पॉर्टंट टॉपिकची सुरुवात करूया. आपण इथं स्टेट वाईज पहिले कोणत्या राज्यातले कोणते लोकनृत्य आहेत ते बघून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचे PYQ सोडवू. फर्स्ट स्टेट आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचे जे पण इम्पॉर्टंट आहेत जसं की लावणी, कोळी नृत्य, लेझिम, धनकरी, गजा, तमाशा, पोवाडा, फुगडी आणि झिम्मा हे एवढे आहेत ते महाराष्ट्राचे लोकनृत्य आहेत. यांच्यावरून पण प्रश्न येतात. त्याच्यामध्ये लावणी, तमाशा आणि पोवाडा हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्टेट आहे आपलं गुजरात. तर गुजरातमध्ये गरबा, दांडिया रास आणि भवई हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे गोवा. गोवाचं फुगडी, धालो आणि देखणी हे 3 गोवामध्ये, बरोबर. नंतर आहे राजस्थान. तर राजस्थानमध्ये 3 इम्पॉर्टंट आहेत, घुमर, कालबेलिया आणि चरी नृत्य हे 3 राजस्थानचे इम्पॉर्टंट आहेत. ते एक्झाम मध्ये वारंवार येतात, बरोबर. आता जे कालबेलिया नृत्य आहे त्याला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळालेलं आहे आणि ते केव्हा तर 2010 मध्ये, बरोबर. पुढे जाऊया. नेक्स्ट स्टेट आहे आपलं पंजाब. तर पंजाबमध्ये भांगडा आणि गिद्दा. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं नौटंकी, रासलीला आणि चरकुला तिघं मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. जम्मू काश्मीरमध्ये राऊफ आणि हिकत हे 2 इम्पॉर्टंट आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नाटी आणि डांगी हे 2 लक्षात राहू द्या. हरियाणाचं सांग आणि झुमर हे लक्षात राहू द्या. उत्तराखंडमध्ये झुमेलो आणि छोलिया हे 2 उत्तराखंडचे आहेत, बरोबर. नंतर आपण ईशान भारतातील लोकनृत्य, नॉर्थ ईस्टचे जे पण फेमस आहेत ते बघून घेऊ. इथं फर्स्ट स्टेट दिलंय असम. असम मध्ये बिहू. बिहू मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बरोबर. बोडो, खेलगोपाल आणि सत्रिया हे सत्रिया आहे ते असमचं शास्त्रीय नृत्य पण आहे, ओके. नेक्स्ट मणिपूर. तर मणिपूरमध्ये ढोल, चोलम, थांगता आणि मणिपुरी. मणिपुरी हे पण एक शास्त्रीय नृत्य आहे. मेघालय स्टेट नोंगक्रेम आणि लाहो हे 2 मेघालयचे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर नागालँडचं बांबू डान्स, तेलंगमा आणि चाफे. नेक्स्ट आहे आपलं सिक्कीम. तर सिक्कीम मध्ये सिंधी छम, याक छम आणि तामांग हे सिक्कीमचं. त्रिपुराचं आहे होजागिरी. होजागिरी इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस विचारलं गेलंय, लक्षात राहू द्या. आणि गरिया, बरोबर. नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशमध्ये बांचू, फोनंग आणि हिरण नृत्य.
आणि मिझोरमचं चेराव आणि खुल्लम. बरोबर. हे एवढे आहेत आपले नॉर्थ ईस्टचे. आता साऊथ इंडियाचे बघून घेऊ. दक्षिण भारतातील लोकनृत्य. तर याच्यामध्ये आहे फर्स्ट स्टेट केरळ. केरळमध्ये इम्पॉर्टंट आहे थियट्टम, कैकोट्टिकली आणि ओपन्ना. केरळमध्ये कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन जे आहेत ते शास्त्रीय नृत्य आहेत. बरोबर. नेक्स्ट आहे तमिळनाडू. तमिळनाडूचं करगम, कुम्मी, कोलाट्टम आणि मैलट्टम, मयूर नृत्य पण म्हणतात त्याला. आणि तमिळनाडूचं जे शास्त्रीय नृत्य आहे ते आहे भरतनाट्यम. बरोबर. नेक्स्ट कर्नाटक. कर्नाटकमध्ये यक्षगान हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ढोलू कुनिथा आणि बैलाटा. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा. बथुम्मा, लंबाडी, ढिमचा आणि पेरिनी शिवतांडव हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे कॉमन आहेत. ओके. आणि कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं क्लासिकल डान्स आहे, शास्त्रीय नृत्य आहे. बरोबर. आता आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेऊ. बिहू हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बिहू हे लोकनृत्य असमचं आहे. ओके. नेक्स्ट गरबा आणि दांडिया हे लोकनृत्य प्रामुख्याने कोणत्या राज्यात सादर केले जाते? तर हे दोघं गुजरातचे आहेत. भांगडा आणि गिद्दा हे पण खूपच सोपं आहे. भांगडा आणि गिद्दा कुठं परफॉर्म होतं? पंजाब. लावणी. लावणी कुठं? महाराष्ट्रामध्ये. तर याचं करेक्ट आन्सर राहील पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं शास्त्रीय नृत्य आहे. यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर यक्षगान आपण काय पाहिलं होतं? कर्नाटक. पर्याय क्रमांक बी. कथक हे शास्त्रीय नृत्य प्रामुख्याने कोणत्या भागात प्रसिद्ध आहे? तर कथक हे उत्तर भारतचं आहे. बरोबर. कालबेलिया. कालबेलिया हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर कालबेलिया हे राजस्थानशी संबंधित आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कालबेलिया जो लोकनृत्य आहे त्याला युनेस्कोच्या इंटेंजेबल लिस्ट मध्ये सामील केलं आहे. तर ते कोणत्या वर्षी केलं होतं ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ओडिसी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ओडिसी हे ओडिशाशी संबंधित आहे. गीर किंवा घुमर हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्यांचे आहे? तर आपण पाहिलं आता घुमर हे राजस्थानचं आहे. तसंच गीर पण लक्षात राहू द्या, हे पण राजस्थानहून बिलॉंग करतो. बरोबर. तमाशा हा लोकनाट्य प्रकार कोणत्या राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर तमाशा हे महाराष्ट्र येईल. बरोबर. पर्याय क्रमांक बी. मणिपुरी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर मणिपुरी हे मणिपूर. पर्याय क्रमांक बी. गरबा या नंदेमध्ये प्रामुख्याने कशाची पूजा किंवा आराधना केली जाते? तर नवरात्री फेस्टिवल खूपच फेमस फेस्टिवल आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की गरबा याच्यामध्ये माता दुर्गा म्हणजे अंबाबाई यांची पूजा केली जाते. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. बरोबर. पुढचा प्रश्न. बिहू सणाच्या वेळी असममध्ये किती प्रकारचे बिहू साजरे केले जातात? तर बिहू 3 प्रकाराचे असतात. हा प्रश्न पण भरपूर वेळेस येऊन गेला एक्झाम मध्ये की बिहू किती टाईपचा असतो. बरोबर. असममध्ये वर्षभरात 3 प्रमुख बिहू सण साजरे केले जातात. पहिला आहे रोगाली बिहू, नंतर बोहाग बिहू आणि तिसरा आहे काटले बिहू.
पुढचा प्रश्न, पंथी हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पंथी हे छत्तीसगडशी संबंधित आहे. रौफ हे लोकनृत्य कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यांचे आहे? तर आपण पाहिलं होतं रौफ हे जम्मू अँड काश्मीर. पर्याय क्रमांक बी. रऊफ हे जम्मू आणि काश्मीर मधील महिलांचे पारंपरिक लोकनृत्य आहे, जे विशेषतः ईद किंवा रमजानच्या काळात केले जातं. बरोबर. सत्रिया हे शास्त्रीय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर याचा उगम असम मध्ये झाला आणि हे असमचं शास्त्रीय नृत्य आहे. छऊ हे प्रसिद्ध अर्धशास्त्रीय लोकनृत्य प्रामुख्याने कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर छऊ हे प्रसिद्ध अर्धशास्त्रीय लोकनृत्य प्रामुख्याने कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर छऊ हे मुखवटा घालून केले जाणारे एक प्रसिद्ध नृत्य असून ते प्रामुख्याने पूर्व भारतातील झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये सादर केलं जातं. तर याचं करेक्ट आन्सर राहील पर्याय क्रमांक ए. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा हे तिघ स्टेट मध्ये छऊ फोक डान्स परफॉर्म होतो. बरोबर. घुमरा हे लोकनृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर घुमरा आहे ते ओडिसाशी संबंधित आहे. याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल पर्याय क्रमांक ए. ओडिसा. भांगडा नृत्यात खालीलपैकी कोणते वाद्य प्रामुख्याने वाजवले जाते? तर भांगडामध्ये कोणते वाद्य असतं? तर याचं करेक्ट आन्सर राहील पर्याय क्रमांक बी. ढोल. भांगडा नृत्याची लय ही मुख्यत्वे ढोल या वाद्याच्या तालावर चालते, ज्यामुळे नृत्यात ऊर्जाचं निर्माण होतं. सिंधी छम हे बर्फाच्या सिंहाचा वेश परिधान करून केले जाणारे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर सिंधी छम हे आपण पाहिलं होतं. याचं करेक्ट आन्सर राहील पर्याय क्रमांक ए. सिक्कीम. सिक्कीम मधील कांचनजंगा पर्वताच्या सन्मानार्थ आणि संरक्षणासाठी सिंधी छम हे प्रसिद्ध लोकनृत्य केलं जातं. बरोबर. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारला आहे की कालबेलिया जो लोकनृत्य आहे राजस्थानचं, त्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये इंटेंजिबल लिस्ट मध्ये कोणत्या वर्षी सामील केलं होतं ते आपण थिअरी मध्ये पाहिलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर त्याचं आन्सर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.